पहिला ओळख करून देतो. नमस्कार, मी दिलीप भोसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना अध्यक्ष आणि माझ्या शेजारी आहेत ते राजेश देशमुख, हे महाराष्ट्र राज्य अभियंताचे महासचिव आहेत. त्यानंतर माझ्या उजव्या साईडला ते प्रशांत भोसले आहेत, ते सातारा जिल्हा जलजीवन संघटना अध्यक्ष आहेत. त्यानंतर संजयजी जाधव आहेत, महासचिव आहेत. आज सातारा येथे जलजीवन संघटनेची राज्यस्तरीय बैठक होती. सदर बैठकीला जवळपास राज्यातून 25 जिल्ह्यातून प्रतिनिधी उपस्थित होते. जवळपास 350 ते 400 राज्य प्रतिनिधी या सदर बैठकीला उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये असतानाच आम्ही राज्याचे स्वच्छता मंत्री तसेच जे जलजीवन मिशनचे काम करतात ते गुलाबराव पाटील साहेब यांना फोन केला होता. फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले की तुमची राज्यस्तरीय बैठक जर साताऱ्याला होत असेल तर त्या साताऱ्याच्या बैठकीमध्ये काय ठरतं त्या पद्धतीचा ड्राफ्ट मला तयार करून द्या. या संदर्भात मी शासन स्तरावरती मागण्यासंदर्भात पाठपुरावा करतो. महत्त्वाच्या मागण्या म्हणजे राज्य शासन इतर योजनेला मात्र निधी देतो, जशी काय लाडकी बहीण आहे किंवा इतर अनेक गोष्टी आहेत, परंतु कंत्राटदारांनी केलेल्या कामाला मोबदला शासन देत नाही आहे. हे सोडून जे जलजीवन मिशनचे जे केंद्राचे 50% आणि महाराष्ट्र शासनाचे 50% असे अधिभार आहेत, परंतु केंद्र शासनाने 16 जून 2025 रोजी एक परिपत्रक काढलं की आम्ही यापुढे राज्य शासनाला पैसे देऊ शकत नाहीत. हे अत्यंत चुकीचं धोरण केंद्र सरकारने घेतलेलं आहे. प्रत्यक्षात जे काम कंत्राटदारांनी केलेलं आहे हे कंत्राटदाराची काही चुकी नसताना जाणीवपूर्वक कंत्राटदाराचे देयक न देण्यासाठी ही केलेली चाल ढकल आहे. आणि आता आम्हाला असं निदर्शनात आहे की आमचे देयक न देण्यासाठी त्याच्यावर समिती नेमली, मुदतवाढ, इतर गोष्टीचे दंड आकारण्यात देण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी इतर गोष्टीचा ओवापोह करण्यासाठी जलजीवन मिशनचे काम कसे खराब आहेत, कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक ही 4 वर्षापासून चाललेली अत्यंत चांगली योजना आहे. ही पवित्र योजना होती. जल म्हणजे माणसाला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, जो माणसाच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम या महाराष्ट्रातील आमच्या जलजीवन संघटनेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं असताना सुद्धा जाणीवपूर्वक आम्हाला ह्यात अडचणीत आणण्याचा प्रयत्न शासन व शासकीय अधिकाऱ्याचं करण्याचं धोरण आहे. 12,000 कोटीची देयकं जर 1 वर्षापासून देत नसतील तर हे राहणारे जे कंत्राटदार आहेत हे काही फार मोठे नाहीत. यांच्यावर ह्यांच्या कुटुंबाची त्यांच्या चरित्राची उपजीविका अवलंबून आहे. आणि प्रत्यक्षात जर शासन 12 महिने पैसे देत नसेल तर ह्या शासनाचं धोरण निकामी झालेलं आहे. शासनाकडे छदाम पैसा नाही असं स्पष्ट दिसत आहे. माझी शासनाला विनंती आहे की ह्या जे 12,000 कोटी रुपयाची देयक आहेत हे शासनाने MSMEमधनं आणि शासनाने जे आता 9,46,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे त्यात अजून एक 50,000 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन हे कॉन्ट्रॅक्टरचे तातडीने बिल देण्यात यावे, जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरचे बिल दिल्यानंतर ज्या सगळ्या अपूर्ण योजना आहेत त्या सगळ्या जवळपास 70-80% पर्यंत योजना पूर्ण होत झालेल्या आहेत. अजून एक 20-30% फक्त पैसे लागणार आहेत. पण कंत्राटदार काम करण्यास धजावत नाही, कारण मागचे जर प्रत्येक कंत्राटदाराचे 2 आणि 5 कोटी रुपये 10 कोटी रुपये जर प्रलंबित असेल तर पुढचे पैसे घातल्यानंतर शासनाकडनं पैसा कधी मिळणार याची कुठलाही मंत्री किंवा शासकीय प्रतिनिधी अथवा केंद्रीय मंत्री उत्तर देत नाही. हे अत्यंत गुन्हास्पद आहे. याचा तीव्र निषेध साताराच्या बैठकीत आम्ही केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये या पद्धतीचं शासनाच्या विरोधात सुद्धा वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही करू अशी घोषणा आम्ही इथे केलेली आहे.